आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इनर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलेस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 4 रिलेशन बिटवीन ई जी के यावरील आधारित न्यूमरिकल नंबर 2 पाहणार आहोत. फॉर अ गिवन मटेरियल ई इज इक्वल्स टू यंग मॉड्युलस आपल्याला दिलेला आहे 110 गिगापास्कल, जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 43 गिगापास्कल दिलेला आहे आणि फाइंड काय करायला सांगितलंय के बल्क मॉड्युलस के अँड पॉइझन रेशो म्यू फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर सर्वप्रथम काय करूया, जो काय गिवन डाटा आहे तो आपण नोट डाऊन करूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, यंग मॉड्युलस ई किती दिलाय तो 110 गिगापास्कल. यंग मॉड्युलस आपल्याला कशामध्ये लागतो, न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये, परंतु आपल्याला दिलाय काय गिगा पास्कल. तर गिगा पास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर कसं करायचं, युनिट कन्व्हर्जन इन सॉम या नावाचा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण सर्व युनिट कन्व्हर्जन पाहिलेले आहेत. तर त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर गिगा पास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर कसं असतं, दिलेल्या व्हॅल्यूला जर का आपण इंटू 10 टू द पॉवर 3 केलं की गिगा पास्कलचं काय होतं, न्यूटन पर एम एम स्क्वेअर होत असतं. नेक्स्ट काय दिलंय, जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी दिली किती येते 43 गिगापास्कल. हे सुद्धा आपल्याला न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये लागतं, दिलंय कशामध्ये गिगापास्कल. मग गिगापास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर कसं असतं, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू द पॉवर 3 केलं की गिगापास्कलचं काय होतं, न्यूटन पर एम एम स्क्वेअर होत असतं. त्याचप्रमाणे आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, फाइंड बल्क मॉड्युलस के आणि पॉइझन रेशो मी आपल्याला काय करायला सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. या टाइपचे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे काही फॉर्म्युला लागतात ते आपण फॉर्म्युला बेस्ड ऑन रिलेशन बिटवीन ई जी के या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून ते तुम्ही पॉईंट कव्हर करू शकता. तर आता आपल्याला काय दिलंय, ई जी दिलेलं आहे आणि के आणि म्यू काय करायला सांगितलेलं आहे, फाइंड आउट करायला सांगितलंय. मग आपल्याला रिलेशन बिटवीन ई आणि जी चा फॉर्म्युला माहित आहे, काय असतो, ई इज इक्वल्स टू 2g ऑफ 1 प्लस म्यू. यामध्ये ई माहित आहे, जी माहित आहे, म्यू आपल्याला अननोन आहे. मग आपण काय करूया, या फॉर्म्युल्याच्या आधारे म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. कसं होणार बघा, ईची व्हॅल्यू किती आहे 110 गिगापास्कल. गिगापास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर केलेलं आहे, म्हणजेच काय 110 इंटू 10 टू द पॉवर 3 इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ जी किती दिलेलं आहे 43 गिगापास्कल आहे. गिगापास्कलचं न्यूटन पर एम स्क्वेअर कसं होणार, इंटू 10 टू द पॉवर 3 केलं की गिगापास्कलचं न्यूटन पर एम स्क्वेअर होणार, ब्रॅकेटमध्ये 1 प्लस. कॅल्क्युलेट करूया, काय करूया, 2 इंटू ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 43 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू किती आला आन्सर, 86,000 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस म्यू. इकडे किती असणार 110 इंटू 10 टू द पॉवर 3 1 प्लस म्यू. या ब्रॅकेटला 86,000 काय इंटू आहे, या साईडला आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार, म्हणजेच काय 110 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय 86,000 इज इक्वल्स टू 1 प्लस म्यू. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 110 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 86,000 इज इक्वल्स टू किती आन्सर आला आपलं 1.279. 79 म्हणजेच काय असतं, 79 म्हणजेच 88 सुद्धा लिहू शकतो, इज इक्वल्स टू 1 प्लस म्यू. 1 प्लस म्यू इथं काय आहे, प्लस 1 आहे, या साईडला आल्यानंतर काय होणार, मायनस 1 होणार, म्हणजेच काय 1.279 मायनस 1 इज इक्वल्स टू म्यू. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ म्यू किती येणार, 1.279 मायनस 1 इज इक्वल्स टू 0.279. पॉइझन रेशो म्यूला युनिट असतं का, नसतं, तर काय असतं, हे युनिटलेस असतं. आता नेक्स्ट बघा, म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे. आता काय करायचे, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपल्याला रिलेशन बिटवीन ई आणि के माहित आहे, तर ते सर्वप्रथम इथं नोट डाऊन करूया. रिलेशन बिटवीन ई आणि के काय असतं, थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस म्यू. यातली म्यूची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेलं आहे, पुट करूया. ई ची व्हॅल्यू माहित आहे, ऍज इट इज नोट डाऊन करूया. मान नोन फक्त इथं के आहे, म्हणजे 2 व्हॅल्यू माहित आहेत, तर ही तिसरी व्हॅल्यू आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. मग व्हॅल्यू पुट करूया. ईची व्हॅल्यू किती दिलेलं आहे 110 गिगापास्कल. 110 गिगापास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर कसं करतो, इंटू 10 टू पॉवर 3 ॲज इट इज. की आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, ॲज इट इज 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.279. कॅल्क्युलेट करूया. 2 इंटू ही व्हॅल्यू करूया, 2 इंटू 0.279 इज इक्वल्स टू 0.558 आलं. 1 मायनस 0.558 करूया, 1 मायनस
0.558 किती आलं 0.442 आलं. हे जे काही ब्रॅकेट आहे थ्राईस केलं काय इकडं इंटू आहे, या साईडला आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार, म्हणजेच काय होणार थ्राईस के इज इक्वल टू 110 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 0.442. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 110 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये काय 0.442 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू. फार मोठी व्हॅल्यू आली आहे, त्याला छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार, तिथे आन्सर आलं आपलं 248.868. पुढे बऱ्याच व्हॅल्यू आहेत, पण नंतरचे आपण फक्त 3 डिजिट घेत असतो आणि लास्टला काय आहे इंटू 10⁻³ हा 3 इकडं केला काय इंटू या साईडला पाठवल्यानंतर काय होणार डिवाइड होणार, म्हणजेच काय 248.868 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 3, म्हणजे आपलं बल्क मॉड्युलस के फायनल आन्सर येणार ही व्हॅल्यू डिवायडेड बाय 3. काहीतरी मोठी व्हॅल्यू आहे, छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार, आन्सर किती आलं आपलं 82.956 इंटू 10⁻³. बल्क मॉड्युलस केचं युनिट काय असतं न्यूटन पर mm². यालाच आपण कसं लिहू शकतो, तर दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केल्यानंतर काय होतं गिगापास्कलचं न्यूटन पर mm² मध्ये होतं. मग काय करूया ही संपूर्ण टर्म म्हणजेच काय असणार आहे गिगापास्कल असणार आहे, म्हणजेच के इज इक्वल टू 82.956 गिगापास्कल. न्यूटन पर mm² मध्ये जरी लिहिलं तरी बरोबर आहे, गिगापास्कल मध्ये जरी सॉल्व्ह केलं तरी बरोबर आहे. न्यूमरिकल मध्ये विचारलेल्याप्रमाणे पॉइझन रेशो म्यू आणि बल्क मॉड्युलस के आपण काय केलेले आहेत फाइंड आउट केलेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्याचाही चांगला फायदा होईल. अजून या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 3 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.